नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे दिव्यांग बांधव आहेत, अजूनही त्यांना एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता पेन्शन वितरणाची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली नाहीये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, मागच्या आठवड्यामध्ये शासकीय अधिकारी यांच्यासोबत चौकशी केली असता त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार डीबीटी साठी स्वतंत्र प्रक्रिया तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ही सध्या सुरू असून यासाठीच वेळ लागतोय असं सांगण्यात आलं होतं. आता पाहू शकता, जे नवीन आपल्याकडे अपडेट प्राप्त झाले यानुसार दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत दिव्यांग विकास आराखडा म्हणजेच दिव्यांग विजन डॉक्युमेंट 2029 सालीची बैठक घेण्यात आली. तर त्यामध्ये काय काय निर्णय घेण्यात आले हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. मात्र त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठीचा जो हक्काचा त्यांचा पेन्शन जे आहे ही एप्रिल महिन्यासाठीची जमा होणं अपेक्षित होतं. निराधार बांधवांची ज्या पद्धतीने वेळेवर जमा झाली तशी दिव्यांग बांधवांना मात्र अजूनही अडकवून ठेवण्यात आला आहे. तर याचं कारण काय आहे, नक्की दिव्यांग बांधवांवर हा अन्याय का केला जात आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी मराठी बिग गाईड युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता, यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र सरकारची महत्वाची बैठक जी आहे ही आयोजित करण्यात आली होती. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की बैठकी ज्या आहेत या सध्या सुरू असून शासन स्तरावर पुढचं जो प्रक्रिया आहे पेन्शन देण्यासाठीची ही कारवाई घेण्यासाठी कशा पद्धतीने करायचं, म्हणजे टेम्पररी त्याचबरोबर कायमस्वरूपी यांचं पेन्शन कधीपर्यंत द्यायचं, यासाठीच्या बैठकी या सध्या सुरू असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल. ह्याच आठवड्यामध्ये हा पेन्शनसाठीचा निर्णय येण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र सरकारने विकसित महाराष्ट्र 2047 या दीर्घकालीन ध्येयाअंतर्गत विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे आणि यामध्ये नुकत्याच झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत विजन डॉक्युमेंट 2029 साठी सादर करण्यात आलं आणि यामध्ये बैठकीला दिव्यांग विभागाचे मंत्री अतुल सावे उपस्थित होते आणि त्याने आपल्या फेसबुक पोस्टद्वारे 2029 पर्यंत दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी नव्या धोरणांची आणि उद्दिष्टांची माहिती दिली. यामध्ये या विजन डॉक्युमेंटचं स्वागत करण्यात आलं असून फक्त प्रचार न करता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्यासाठीची गरज व्यक्त करण्यात आली आणि त्यांनी त्याचा फोटो सुद्धा, जे मंत्री आहेत दिव्यांग कल्याण मंत्री या अतुल सावे यांनी बैठकीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. तर एप्रिल महिना सगळ्यात महत्वाची अपडेट आहे. हा जो विकास आहे हा पुढे होणार आहे, याबाबतची यामध्ये शासन स्तरावर कारवाई केली जाईल. मात्र सध्याचा महत्वाचा असा विषय म्हणजे एप्रिल महिन्यासाठीचा पेन्शनचा हप्ता हा अद्यापही आलेला नाहीये. लाभार्थ्यांना जाणून घ्यायचं आहे की शासन त्यांचं वितरणाची प्रक्रिया ही कधीपर्यंत पूर्ण करेल. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे दिव्यांग पेन्शन योजनेचा एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये. त्यामुळे अनेक दिव्यांगांना आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागत आहे. यामध्ये पाहू शकता, विजन डॉक्युमेंट पेक्षा सध्या गरज आहे ती वेळेवर लाभार्थ्यांना त्यांचं पेन्शन जे आहे दरमहा मिळतं ते देणं अपेक्षित आहे आणि त्याने मंत्री अतुल सावे यांनी विनंती केली आहे की पाहू शकता, किमान एक पोस्ट करून तरी उशिरा का आली आहे, म्हणजे त्यांनी सांगावं. विनंती अशी आहे की आपल्या मार्फत सुद्धा की पेन्शन उशिरा का येत आहे त्याचं कारण एक परिपत्रक किंवा एका पोस्ट मार्फत त्यांना द्यावं. प्रक्रिया कुठपर्यंत आले, प्रक्रिया कशी चालू आहे याबाबत, त्याचबरोबर लवकरच लाभार्थ्यांचे पैसे त्यांना जमा होतील असं आश्वासन देणं अपेक्षित आहे. मात्र तसं काही सध्या घडत नाहीये. दुसऱ्याच गोष्टीवर भर दिला जातोय. महत्वाचं म्हणजे एप्रिल पेन्शन अजूनही खात्यामध्ये जमा नाहीये. मागणी, वेळेवर वितरण आणि स्पष्ट माहिती तीन आवश्यक आहे. शासनाची भूमिका काय आहे, यामध्ये अनियमितता आणि हलगर्जीपणा हा शासनाने केला जात आहे. जर तुम्ही नियोजन अगोदर 2 महिन्या अगोदर केलं होतं यामध्ये, तर ती नियोजन जे आहे हे वेळेवर होणं अपेक्षित होतं. तर शासन निर्णय जो दिव्यांग कल्याण मंत्रालय जे आहे यांच्या अंतर्गत 2 स्वतंत्र जे विभाग करण्याचा निर्णय हा 2 महिन्या अगोदर जर घेतला होता,
तर यामध्ये जी काही कारवाई होती, नियोजन ते आतापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र पाहू शकता त्याचा सगळा जो ताप आहे, मनस्ताप आहे किंवा त्रास आहे, हा दिव्यांग बांधवांना सोसावा लागत आहे. तर 2029चं विजन कागदावर न राहता गरजा पूर्ण करणं महत्वाचं आहे. गरजू दिव्यांगांना वेळेवर 2500 रुपये मिळणं हाच खरा विजन आहे. त्यांच्यापर्यंत तो लाभ वेळेवर पोचणं हे अपेक्षित होतं. मात्र तसं हे झालेलं नाहीये. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बच्चू कडू जे आहेत यांना विदर्भ विधान परिषदेची जागा देण्याची सध्या चर्चा सुरू आहे. तर शिंदे यांच्यासोबत सुद्धा त्यांची भेट झालेली आहे. तर बच्चू कडू हे दिव्यांगांच्या हक्कासाठी लढणारे नेते असल्यामुळे ते सत्तेत आले तर दिव्यांगांसाठी हे फायदेशीर ठरू शकतं. तर यामध्ये बच्चू कडू यांची भूमिका पाहिली तर ते आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत. त्याबाबत त्यांची ऑफर जी आहे सध्या स्वीकारलेली नाहीये. तर आपली सध्या ती गोष्ट वेगळी आहे. आपली सध्या महत्वाची गोष्ट म्हणजे लाभार्थ्यांना जो पेन्शनचा हप्ता आहे, वितरणाची प्रक्रिया ही अजूनही का रखडलेली आहे. नक्की काय कारण आहे? लाभार्थ्यांना अशी अपेक्षा आहे की या महिन्यामध्ये काहीतरी परिपत्रक जे आहे यामध्ये शासनाकडून जारी केली जाईल आणि त्यांचा एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता जमा केला जाईल. लवकरच उद्या किंवा परवा या संदर्भात महत्वाचं असं परिपत्रक किंवा वितरणाची प्रक्रिया जाहीर केली जाईल. सगळ्या महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.